या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होणार सुनेत्रा पवार. त्यामुळे भाजपचा होणार आता प्रचंड नुकसान. असा मोठा फटका बसणार भाजपला. राज्याच्या राजकारणात आता होणार मोठा बदल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचं राजकारण वेगळ्याच वळणावर जाणार आणि यात भाजपचं मोठं नुकसान होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की भाजपला नेमका कुठे धक्का बसतोय, भाजपचा तोटा कसा होतोय आणि हा धक्का हळूहळू मोठा का होणार आहे, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण शेवटचा मुद्दा भाजपसाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारे आता राज्याचं राजकारणात राष्ट्रवादी पक्ष अधिक स्ट्रॉंग होणार, त्यामुळे भाजपचं नुकसान कसं होणार. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की भाजपला कशा प्रकारे ग्रामीण भागात फटका बसू शकतो आणि कशा प्रकारे भाजपचा प्रभाव कमी होणार. त्यामुळे शेवट जे पण काही मुद्दे सांगणार आहेत ते दिशा बदलणारे असतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. अशाच राजकीय माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर थोडक्यात सांगायचं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं हा फक्त पदाचा निर्णय नाही, हा आहे राजकीय गणिताचा मोठा डाव. आणि इथूनच भाजपचं पहिलं नुकसान सुरू होतं. भाजपचा तोटा कारण क्रमांक 1. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून आत्तापर्यंत मोठा राजकीय फायदा घेतला होता. पण आता चर्चा काय आहे माहितीये का? दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि जर असं झालं तर भाजपचा सगळ्यात यशस्वी प्रयोग फेल जाणार आणि राष्ट्रवादीची एक ताकद परत पुन्हा मोठ्या जोमाने तयार होणार. हा भाजपसाठी पहिला मोठा धक्का. भाजपचा तोटा कारण क्रमांक 2. आता जरा महिलांकडे लक्ष द्या. सुनेत्रा पवार म्हणजे फक्त नेता नाहीत, त्या म्हणजे सहानुभूती, घराघरात पोहोचणारं नाव आणि पहिली महिला उपमुख्यमंत्री. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आपलेपणा वाटणार आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिला आता राष्ट्रवादीकडे 100% वळणार. आणि इथेच भाजपचं नुकसान आहे. लाडकी बहीण योजना भाजपची असली तरी महिला नेतृत्वाचं श्रेय हळूहळू राष्ट्रवादीकडे जातंय. म्हणजे योजना भाजपची पण भावनिक फायदा राष्ट्रवादीला. हा भाजपसाठी शांत पण खोलवर जाणारा तोटा आहे. भाजपचा तोटा कारण क्रमांक 3. जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर काय होईल? जास्त आमदार, जास्त कार्यकर्ते, सहकार क्षेत्रावर पुन्हा पकड. आणि हे सगळं कुठे? ग्रामीण महाराष्ट्रात. इथेच भाजपची खरी अडचण आहे. भाजपचा तोटा कारण क्रमांक 4. शहरी भाग भाजपचा आहे मान्य, पण गावाकडे अजूनही पवार साहेब हे नाव चालतं. जर पवार ब्रँड पुन्हा ताकदीने उभा राहिला तर भाजपला प्रत्येक जिल्ह्यात नवी लढाई लढावी लागेल आणि ही लढाई सोपी नसेल. हा भाजपसाठी हळूहळू होणारा मोठा तोटा आहे. भाजपचा तोटा कारण क्रमांक 5. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सरकार भाजपचं असलं तरी चर्चा कुणाची होणार? सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी, पवार कुटुंब. म्हणजे काय? सरकार भाजपचं पण लाईमलाईट दुसऱ्याचं. हा भाजपसाठी आतून होणारा सर्वात धोकादायक तोटा आहे. शेवटचा मुद्दा, सर्वात मोठा धक्का. राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्यक्ष पराभव नसला तरी भाजप अडचणीत आहे अशी भावना जर तयार झाली तर अर्धी लढाई तिथेच संपेल आणि सध्या नेमकं तेच घडताना दिसतंय. म्हणूनच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणं हा भाजपसाठी फक्त एक बातमी नाही, हा आहे आगामी राजकीय संकटाचा इशारा. तुम्हाला काय वाटतं? हा भाजपसाठी खरंच मोठा धक्का ठरेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला होता. इतकंच नाही तर अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या. विलिनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलिनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत झालेला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला होता. विलिनीकरणासाठी शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या.
आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेला पवार कुटुंबातील महत्त्वाच्या बैठकींमुळे बळ मिळालं. शुक्रवारी सकाळी बारामतीत पवार कुटुंबानं एकत्र येऊन चर्चा केली. त्यात सत्तेत जायचं की नाही, विलिनीकरण करायचं की विलिनीकरण नाही करायचं, कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील यावर एकमत झालं. पवार कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही निर्णय घेणार नाही असं कौटुंबिक बैठकीत ठरलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास काय होऊ शकेल यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळेंना केंद्रात जबाबदारी मिळू शकेल. पार्थ पवार राज्यसभेवर आणि रोहित पवारांवर राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना मान्य होईल का हा प्रश्न आहे. तर विलिनीकरण झाल्यास कुणाला मंत्रिपद मिळेल यावर एक नजर टाकूया. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि राजेश टोपे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकेल का या प्रश्नांची उत्तरं सोपी नाही. जर आपण टिकलोच नाही तर विचार वगैरे हे काही राहत नाही. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सर्व नेते अपवादाने काही दोन मोजके चेहरे मला वाटतं बाजूला राहतील, थांबतील, पण सर्वांची भावना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे की एकत्र यायचं आणि सत्तेबरोबर राहायचं. राजकीय विश्लेषकांनी पदांचं वाटप हाच मोठा पेच असल्याचं सांगितलं तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं स्पष्ट शब्दात नाकारलंय. अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यातमध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. उमेश पाटील यांच्या वक्तव्यानं नवा पेच निर्माण झालाय. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तर कशी परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात किंवा पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरेंवर राज्यातल्या पक्षाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. छगन भुजबळांना सरकारमध्ये महत्वाचं खातं किंवा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तरी दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचं भवितव्य काय यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.